हॅलो मित्रांनो, नमस्कार. मी आहे गायत्री. चला, आज थोडा वेगळा असा राईस बनवूया. नेहमी खिचडी डाळ भात बनवतो, आज थोडा वेगळा राईस बनवूया. आणि हे बघा, राईस बनवण्यासाठी मी एक टोप घेतला आहे, त्याच्यात घी टाकलं आहे, राई, जिरं आणि हिंग चांगला असं त्याला तळू दिलं आहे. आणि त्याच्यात मग आपण टाकणार एक बटाटा, त्याला चांगलं असं आपण लाल होऊ देणार. आणि जे मी ह्या राईसमध्ये टाकणार आहे, मी ते सगळं हे बघा ताटात काढून ठेवलं होतं. त्यांना बटाट्याला चांगला असं लाल होऊ दिला. आणि मग त्याच्यात मी कांदा टाकला. जास्त लाल नाही होऊ द्यायचा आहे, थोडाच असं ब्राऊनचा होईल तेवढ्यात लगेच 2 कांदे टाकले. कांद्यांनाही चांगलं असं लाल होऊ देते व्यवस्थित. आणि मग मी त्याच्यात टाकणारे शेवग्याचे शेंगा, ड्रमस्टिक, त्या कच्च्याच यूज करणार आहे मी याच्यात. कारण त्या शिजवलेल्या यूज केल्या की ते भातात खूप मग मिक्स होऊन जातात. ते मग एवढं टेस्टला आणि भात खाताना मग सारखं सारखं ते तोंडात येणार ते नाही. असं व्यवस्थित असं त्यांना याच्यातच लाल करायचे आहे, कच्च्या शेंगा. आणि त्या लाल झाल्या की मग आपण याच्यात टाकणार जे मी आलं लसूण आणि मिरची, 2 हिरव्या मिरच्या आणि आलं लसूण असे टेचून घेतलं होतं, तेही याच्यात टाकणार व्यवस्थित. त्यांनाही चांगलं असं फ्राय करून घेते, मस्त असं ब्राऊन ब्राऊन. थोडंसं ब्राऊन झालं की मग मी एक गाजर असं बारीक असं कापून घेतलं होतं, तेही याच्यात मी टाकणार आहे. हे बघा, व्यवस्थित त्यालाही फ्राय करून घेणार ते चांगलं. आणि मग यांना चांगलं फ्राय होऊ देते व्यवस्थित. आपण जेवढं चांगलं असं व्यवस्थित फ्राय करून व्यवस्थित भातात हे केलं घाई न करता, तर तेवढा आपला भात, आपला राईस टेस्ट देईल छान असा, मऊ असा. आणि हे चांगलं तळून झाल्यानंतर 1 वाटी असं मोळ आलेले मूग होते, तेही आपण याच्यात टाकणार. असं मस्त असं त्यांना म्हणजे फ्राय करून घेणार थोडं असं व्यवस्थित. त्यांना मस्त खालीवरती असं व्यवस्थित फ्राय झालं की मग आपण याच्यात टाकणार पनीर. हे बघा, पनीर असं थोडंसं असं पनीर टाकणार. आणि जे आपले घरगुती जे मसाले असतात ना, हळद, मिरची पावडर, धना पावडर आणि थोडे गरम मसाला, असं आपण ह्याच्यात टाकून याला चांगलं असं फ्राय करण्यासाठी टाकलं आहे. आणि स्वादनुसार मीठ, हे बी चांगलं असं मिक्स करून घेऊया वरती खाली असं व्यवस्थित त्यांना फ्राय करण्यासाठी करून घेऊया. आणि बासमती तांदूळ हा मी धुवून ठेवला होता, हा पण ह्याच्यात टाकून देऊया व्यवस्थित असा. आणि मग त्याच्यात आपण टाकणार, यांना सगळं मिक्स करून घेऊया. आणि मग आपण याच्यात पाणी टाकूया व्यवस्थित असं 2 ग्लास. मी गरम पाणी टाकलं याच्यात, असं थोडं मी एका गॅसवर गरम करून घेतलं होतं आणि गरम पाणी